4 वेळा सरपंच झाला तू, 5व्यांदा तुला फॉर्म भरायची काही गरज होती? तू काय दत्तपुत्र आला का गावात? दुसऱ्या गावात पोरं नाही का, माणसं नाही? मरायचा कप मध्ये नातवाची बिस्किट खाऊन दिवस काढायची, काय काम आहे त्या भरायची? 75चं फॉर्म भरायला निघाला ग्रामपंचायतीला, कागदच टेकानं पेन, 6 अर्ज फाटले, हात हालायचा नुसता. तो ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही, का? अर्जच संपले. उलट वय झाल्यावर सगळ्या गोष्टी सोडून द्यावा, मस्त भजन करावा, केलेल्या पापाची राख रांगोळी होईल, आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील का नाही? उलट्या पोरांना सांगितलं पाहिजे, पोरांना आता आम्ही केले 10 वर्ष, तुम्ही करा, आम्ही फक्त तुम्हाला सांगतो तसं करा, अडचण आली तर आम्ही भक्कमे. याच्यात इज्जत आहे का नाही? याच्यात इज्जत आहे. आम्ही फक्त सांगतो, तुम्ही सांगा तसं करा. वय झालं तरी तेच, मसनात गावऱ्या गेल्या तरी तेच, काही तो पीठ सुटत नाही. काय करा, 4 वेळा सरपंच झालं, 5 वेळा 3च मतानं पडलं, इतकी नाही इज्जत घालून आखी. मग तेव्हाच घबरायला असतं तर आता साठी करायचे काय काम आहे? वय झालं, विषय सोडून झाला. कोण खातं पैशाला? आणि कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळलाय? कोण खातं, कोण पैशाला? पाया पडून सांगतो, वाक्य नाही राय का? 200 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी आणतोय. तुमच्या पैशाची काय किंमत आहे? बंद झालंय. नाही ना, कोण खाल्लं तुमच्या पैशाला? भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र, त्याला सुद्धा मारायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागला. तुमच्याकडे काय काय तुमच्याकडे? 10-5 गुंठे जमीन, 2-4 फ्लॅट, 1-2 धाबे, 5-6 बार, म्हणजे तुम्ही लई श्रीमंत आहे का? 2-4 धाबे, 5-6 बार आणि 1-2 पेट्रोल पंप, पण फिरायला गाडी, झोपायला गाडी, बसायला गाडी, गाडी कुत्र हिंडत, म्हणजे तुम्ही लई श्रीमंत आहे. काय आपल्याकडे? भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र, 100 पोर होती, त्याला होती का नाही? भारताचा सम्राट काही दुबळी पार्टी होती का? पण मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा. काय नडलं वारकरी मंडळी? अहंकार. काय नडला? काय नडला? अहंकार. 5 गावं मिळत होते, गप बसला असता, आंदोलन तर फायदा झाला असता. झाला असता का नाही? बोला. पाया पडून मेवना देत होता 5 गावं, आणि तसं पाहिलं त्यांचा राज्याशी काही संबंधही नव्हता. या आंदोलन भांगतच होत. हे 5 गावं याला फुकट मिळत होते, देणारा काही दुबळा नव्हता, कृष्ण होता स्वतः. 5 गावं घेऊन मिटून टाक. आंदोलन म्हणलं सुईच्या टोकावर मावेल एवढी जाणार नाही. केवढ्यात पडली गंमत? चपलीला नाव नाही राहिलं, केवढ्यात पडली? खानदान मिळली अख्खी. वाचलं का तुम्ही कुठं महाराष्ट्रात दुर्योधन 5 स्टॉल? वाचलं का दुःशासन का ढाबा? अरे बाबा का ढाबा आहे, पण दुःशासन का नाही? आणि पाया पडून सांगतो कीर्तनाचं पहिलं वाक्य, एक दिवस तुमच्या जीवनात हसायचा येईल, तसा एक दिवस रडायचा सुद्धा येईल. लय हसतही जाऊ नका आणि लय रडतही जाऊ नका. रडायचाही आनंदाचाच धरा आणि हसायचाही आनंदात धरा. दिवस फिरतात, पैसा मी सगळी लय दिवस राहत नाही, लय दिवस बंगला राहणार नाही, लय दिवस गाडी राहणार नाही. जरा घमेंट कमी करा. लंका सोन्याची होती, तो मिळाला त्या काय महिला मंडळी जाय का? तुम्ही सून होऊन घरात आल्या म्हणजे काही त्या घराच्या साहेबीन नाही झाल्या. एक दिवस तुलाही सून येणार नाही, आणि तुला सुना आल्यावर कळण मागचं पुढचं काय राहते. जिनं भावाची पोर करून आणली तिला विचार ना कसं काय. मला एक सांगा माहिती म्हणजे तुम्ही तुमच्या भावाची पोर सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं केली तिची मुलाखत घ्या ना. कोण झोडायला माणूस मिळाला तिला. तिला जर विचारलं राहतेच लगीन करते का यंदा? तसा राहू दे नको. पहिलीनं जेवढी जिरवली तर दुसरी, पहिलीनं जेवढी जिरवली तर दुसरी काय जिरली? काय घेऊन बसली? रक्ताचे नाते बी ते राहिले नाही. या 5-6 वर्षात जमिनीचे बाजार वाढले, पैसा जास्त झाला तर पैसा जास्त झाला, जमिनीचे बाजार वाढले तर महिला मंडळानं ह्या 2-3 वर्षात भाज्याच्या माग उभं राहणारा मामा सुद्धा बदलावलाय. पेमेंट कमी करा. सक्का मामा बदलावलाय, आता एक नवीन आवलादीचा मामा तयार झाला ह्या 2-4 वर्षात, गुरु मामा. कुठून आली काय ती जात? गुरु मामा. महिला मंडळ पाया पडतो, हे निर्गतचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलट उद्या म्हणून तिकडे. महाराज कीर्तन संपल्याव का मरण. तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका. मी मरण तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. आपल्या भावाचं बनियन मला नाही म्हणू द्या, शर्ट फाटा तर फाटू द्या. रक्ताचे नाते ते रक्ताचेच नाते, हे ध्यानात ठेवा. हे
ध्यानात ठेवा. जाऊ द्या, आपल्या भावाची दाढी वाढली वाढू द्या, त्याचं बनेल वाळाले म्हणू द्या, पायजमा फाटलाय फाटू द्या, पण रक्ताची नाती ते रक्ताचीच. यावर तुमचं मत काय? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आणि पुरुष मंडळीला सांगतो, कुणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. प्रसंगाला फक्त भाऊचे, बाकी लोक नाही. तुमच्यावर उद्या एखादा प्रसंग आला, तुमचा ऍक्सिडेंट झाला, तुम्हाला ऍडमिट केलं, तर तुमच्या मुलाला पैसे लागतात का हे विचारणारा भाऊ आहे. मित्र फक्त भेटणारे जाणारे. जरा नाते सांभाळा. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र, 100 पोर होती त्याला, पण मरायच्या टायमाला त्याला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. गमेंट कमी करा. आणि त्यांच्यामध्ये 5 जणांमध्ये एक गडी नंगाट होता, भीम. भीम भीम गडी डोक्यात कमी होता तो, आणि तब्येतीत मोका. कारण जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. आणि जी माणसं मोठ्याला असतात ती सज्जन असतात. आणि जी गालात असतात प्युअर गद्दा. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात. आणि जी हळूच बोलतात लफडच. डेंजर. हळू बोलणारी माणसं लय धोकादायक आहे. कामच दाखवणार. ऐका आता, ऐका नीट आता. काम कसं आहे ऐका. भारताचा सम्राट मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या, आणि त्याची गाठ भीमाची पडायची. म्हातारा जेवायला बसलं तर भीम त्याच्या तोंडासमोर उभा राहिला, आणि त्याला डायरेक्ट भीम नांगल्या, तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही तोंडाव. ऐक ऐक ऐक. एक दिवस तुला हसायचा होता, तो एक दिवस आमचा रडायचा होता. तुम्ही भर सभेमध्ये द्रौपदी ओढीत आणली, ती एकटी रडत होती रे. तुम्ही 100 हसत. आम्ही 5 जणांनी खाली माना घातल्या होत्या, पण आंधळ्या ऐक, आज माझा दिवस हसायचा आहे आणि तुझा दिवस रडायचा आहे. तुला मी माझ्या घरात जीव देणार नाही. आंधळ्या ऐक, माझ्या घरातलं जे अन्न खातो ते आम्हाला दिलेल्या तळतळाटाच आहे. विषयाचे लाडू तुम्ही आम्हाला चालले, लाक्षागृहात तुम्हाला आम्हाला जाळलं, आणि मी तिथं उभा होता. मी जर उठलो असतो तर तुझी खानदान मी जाग्यावर आणली असती, पण मी का उठलो नाही? तिथं धर्म होता. तिथं कोण हजर होता? धर्म. पुरावा 18वा अध्याय. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे वेद, संत तेथे ज्ञान, ज्ञानी तेथे आत्मदर्शन, सुम्य तेथे वली, भाग्य तेथे उल्लासी, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी तेथे आत्मदर्शन. आणि वरून भीमानं त्याला दम दिला. तो 100 पोरं म्या मारल्या एकट्यानं. म्हातारा जेव्हा बसला का भीमियाचा, आंधळ्या आई तुझ्या पोराचा इतिहास वाळलं. म्हातारा जेवढं दिन आघडी म्हाताराच वाळून गेलं. युधिष्ठिरानं त्याला विचारलं, दादा काय भानगड आहे? वारकरी मंडळी सगळीच ध्यानात ठेवा. रडला भारताचा सम्राट. दिवस फिरले का तेच राहिले. दिवस फिरले का तेच राहिले. दिवस फिरले का तेच राहिले. फिरले. रडला भारताचा सम्राट. आणि भारताचा सम्राट रडताना काय म्हणतो माहिती का? राज्य गेलाय माझं. मी रडलो नाही. माझी 100 पोरं गेली, मी रडलो नाही. पण आज मला जेवताना भीम बोलवतो तेवढं बंद करा. मला भीम जीवनच देईल म्हणजे माझ्या पोटातच अन्न जाईल. युधिष्ठिरानं भीमाला जाऊन सांगितलं, भीमा आणि जेवताना पुढे बोलत असतात का? त्या गाड्यानं असा अर्थ लावला, जेवताना बोलायचं नाही ना, जेवायच्या अगोदर गाळा भेटतो. पण म्हातारं सोडायचं नाही. त्याने दिवस चुकला नाही तर म्हातारं गाठवलं, का रे आंधळ्या आमच्या घरात भांडण लागतं का? तुम्हाला मी जेवणच नाही तर भांडण काय लागतं? पटणार नाही तुम्हाला. भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला. काय दिवस आले. भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप राज्य सोडून गेला. हातात काठी, तोल गेला. आणि भयान रात्री धृतराष्ट्र अरण्यात जात असताना पोटात अन्न नव्हतं, डोळ्यानं दिसत नव्हतं. अन्न नव्हतं आणि पोटात डोळ्यानं दिसत नव्हतं. धृतराष्ट्राचा तोल गेला महाराज. आणि हातातली काठी खाली पडली. हातातली काठी खाली पडली. आणि धृतराष्ट्र सावरायला गेला. महिला मंडळ, पुरुष मंडळी, झाडाला धरून धृतराष्ट्र उभा राहिला. तर धृतराष्ट्र इतका पापी होता, झाडाला सुद्धा आग लागली. साटका बसला आणि धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला. महाराज अरण्यात जळून मेला. भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला. आणि ज्यांच्या घरात कालवणाला काही नव्हतं
त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. कमेंट कमी करा, कमेंट कमी करा. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ी जाएगा एक दिन उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा काय मजा आहे ते एक दिवस खालीच करायचं आहे. मग हे घर कसं आहे?
दुसरा मुद्दा चिंता करायची नाही. तिसरा मुद्दा गायकवाड कोणीतरी मंडपवाले माहिती सिटीमध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चाललेल्या अखंड सप्त्याच्या रामनवमी आणि रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या सप्त्याच्या दुसऱ्या दिवसाचे कीर्तन नियम असा आहे. दुसरे कीर्तन संतपर असावं म्हणून अभंग संतपर आहे. गायकवाड कोणी मंडपवाले माहिती सिटीमध्ये महिला पुरुषांना सगळ्यांना धन्यवाद. आणि गाव आपला मुद्दा चालला होता सप्त्यामध्ये तरुणांचं कौतुक करावं इथं आपण होतो आणि करायलाच पाहिजे. आणि गावातली लोक ध्यानात ठेवा. 9 लोकांची ग्रामपंचायत असेल, 3 महिला असतात, 6 गडी असतात, त्यात 3 पोरं घेत जा. काय जुन्यांनी मागता घेतला नाही. जरा पोरांना संधी देत जा. जुने खोडीचे नाही पोरांना जमन का. तुम्ही काय सोन्याचा दुर्गा आणला तर त्यांना जमायचं. तुम्ही खिडक्या खात्या ते चौकटी खातील. सगळ्यांनी उठायचं पोरं वापरून घ्यायचे. सगळ्यांनी उठायचं पोरं वापरून घ्यायचे. सीजन संपला का सोडून द्यायचे. आणि आज सगळी लोक पोरांचा काय करतात वापर. फक्त वापर करायचं. चांगलं तर म्हणायचं नाही. फक्त वापर करायचा. सप्ताह बसला का पंक्ती वाढून घ्यायच्या. कोणत्या कोण निवडणूक लागली का भोंगे बांधा सतरंजा झटका. आयुष्य गेलं पोरांचं तुमचे भोंगे बांधून सतरंजा झटकण्यात. काय दिलं तुम्ही पोरांना. काय दिलं. अरे काय दिलं. एक चपटी न पावशेर प्लेट कडकनाथ. काय दिलं तुम्ही. आणि सीजन काढून घ्यायचं. पोरं वापरून घ्यायचे सोडून द्यायचे. पोरांना पाया पण सांगतो पोरांना कोणाच्या टोळीचे मेंबर हो नका. आमच्या टोळीचे मेंबर व्हा. 12 महिने फुकट खा. तुम्ही कोणाच्या मागे भोंगे घेऊन बोंबलं खेळू नका. कोणत्या सतरंजा झटकू नका. आमच्या टोळीचे मेंबर व्हा. हरिपाठ येऊ नाही तर नाही येऊ. बाकीचे लोक तुम्हाला फक्त सीझन पुरते सांभाळतील. आम्ही तुम्हाला कावळा शिवेपर्यंत सांभाळेल. व आमच्या टोळीचे मेंबर. आणि पुढचं सांगा आमच्या टोळीत जर तुम्ही आलात तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी व्हा. आणि समाजात मानही राहील. हे लोकांचे भोंगे बांधून बोंबलं खेटायचं. सप्टेंबरी गाड्यांना पेट्रोल टाकून येऊन जायचं. हे सोडून द्या. लोक फक्त तुम्हाला 29/4 पर्यंत वापरून घेणार आहे. 30 तारखेला बसा वळा बाहेर झाल्या पिढ्या उडीत. कोण सांभाळलं तुम्हाला. कोणाला वेळ आहे. कोणाला वेळ आहे. अरे आमच्या टोळीत या नुसता टाळ घेऊन बारा लोक बाहेर पडतात. हरिपाठ येऊ नाही त्याला येऊ. कोणाच्या मागं बोंबलं खेटायचं. जिंदगी बरबाद करायला आपण खानदान आहे. गाभार आहे. बुटाची पॉलिश करून जगा. बुट साठवून जगू नका. बुटाची पॉलिश करा ना. काय फरक पडला. काय कमी पण नाही गेलं. काय कमी पण आहे का. करा बुटाची पॉलिश. 10 रुपये दे. 10 रुपये दे. तुम्हाला आणून देतो. बूट ठेव. तुम्ही काय गॅरंटी. कामाचं खासदार शिका. कोणाच्या चपटे पिऊन कांड होऊ नका. सगळ्या लोकांना सांगतो महिला पुरुषांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मतदान कुणालाही करा पण मतदान करा. आणि कुणाला करा त्याच्याशी काय आम्हाला घेणं नाही. पण नागरिक म्हणून तुम्हाला करावाच. मतदानच करत नाही. 60% हे पुढे मतदान आहे का मला. आता पहिला टप्पा किती झाला 60चा. दुसरा कधी आहे 23ला. आणि तिसरा 29चा तर असा प्रॉब्लेम होणार आहे. सुट्ट्या आल्या 4. चौथा शनिवार लगेच रविवार. सोमवारी मतदान सुट्टी. मंगळवारी रजा टाकली का बुधवारी महाराष्ट्र दिनी. सुट्ट्या किती झाल्या 5. काला मतदान होईल. त्यांचं नियोजन झालंय. पुढे जायचं नाही. पाया पडतो तुमच्या पाया. 1 रुपया कोणाचा घेऊ नका. कोणाला रामराम घालू नका. पण मतदान पडू नका. वचनात सकाळी निघायचं. सायकल असली ना आपल्याला गल्लीनं घंटीवाजी चालायचं. गल्लीनं सायकल म्हणजे गरीबाचं हेलिकॉप्टर आहे का. आपली सायकल घामाची का चोरीची. आपल्या घरात सायकल आहे घामाची का चोरीची. घामाची. वाजीत जायचं सायकल. वाजीत चालायची घंटी. मोटरसायकलवर जायचं. वाजनात योग्य व्यक्तीचं बटन दाबायचं. कोणाचा चहा प्यायचा नाही. कोणाचे 5 पैसे घ्यायचे नाही. कोणाची चपटी प्यायची नाही. 5 वर्षे कोणाला खसवायला मोकळे. आपण नागरिक आहोत. हे 96 कोळी खानदान रक्त आहे. हे 96 कोळी खानदान रक्त आहे. वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ गोवा नाही. आपण हे शिवाजी महाराज संभाजी महाराज बारीक करून टाकले. बारीक. शिवाजी महाराज वाक्य निघाय का. आई आई शिवाजी होती.
देवी शिवाई होती, आई जिजाऊ होती. आणि आई जिजाऊनं शिवाई देवीला नमस्कार केला. शिवाई देवीला काय, जर एक जबरदस्त मुलगा झाला तर त्या मुलाचं नाव तुझं नाव ठेवे. वाईट शिवाई देवीचं आशीर्वादानं नवस केला म्हणून मुलगा झाला. शिवाई देवी होती म्हणून मुलाचं नाव शिवाजी ठेवलं. पण उभा महाराष्ट्र सुखी झाला. आई शिवाईसाठी आला उभा महाराज. आपण शिवाजी महाराज इतके बारीक केले, त्यांना ग्रामपंचायतीत आणून बसवलं. ग्रामपंचायत कुणाच्या ताब्यात आहे? काय यारपाट आहे का काय? तुम्ही शिवाजी महाराज म्हणजे माईकवर कीर्तात भाषण करणे इतके बारीक आहे, इतके बारीक आहे. शिवाजी महाराज आपण भांडवल केलं महाराज, शिवाजी महाराजांची तुलना होईल का? कसे होते ऐका. टाळी, टाळी. टाळी, टाळी.